सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय इथे रोनित नाखवा यांना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती प्राचरण केलं. पहिलं षटक साखर संघाकडनं हाताळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल इथे हवेत खेळलाय, फटका फसलाय आणि आता इथे फलंदाज जरूर पहिल्याच बॉलवरती बाद झाला असता, परंतु हितेश सारख्या फलंदाजाला जीवदान देणं हे अगदी स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखं राहील. कारण डावखुरा त्याच्या फलंदाजांमधील हे सुद्धा नाव आपण जर पाहिलं तर चांगलं आहे. म्हणजे मेडेखार गावासाठी याने क्रिकेट चांगलं खेळलंय. त्याच वेळेला अगदी आपण जर पाहिलं तर आता तो तीनवीरा संघामध्ये जॉईन झाला आणि त्याच वेळी इथे त्याच्यासारख्या फलंदाजाला मैदानामध्ये जीवदान देणं म्हणजे अगदी येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या धावसंख्येची ही लक्षणं आहेत. विकेट जरूर मिळाली असती, झेल ड्रॉप झाला, सिंगल प्राप्त झाली, स्ट्राईक रोटेट होत्या. समोर आपण पाहतोय उजव्या हाताचा खेळाडू विनय पाटील याच्या बॅटमधून हा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून चेंडू सीमा रेषा पार. षटकार. फुलटॉस मिळाला बॉल आणि फुलटॉसला मात्र आपण पाहतोय फुलटोल मध्ये इकडे वसूल केलाय. रोनित नाखवाच्या वरती आपण जर पाहिलं तर विनय इकडे मात्र हवी होतोय. पहिलाच बॉल त्याच्यासाठी लोअर फुलटॉस आणि लोअर फुलटॉस सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरतून षटकार. याच खेळीसाठी विनय पाटीलला ओळखलं जातं. अगदी मैदानाच्या चहू बाजूला खेळण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे, मग कव्हर रिजन असू द्या किंबहुना फ्रंट ऑफ विकेट असू द्या, बिहाइंड द विकेट असू द्या, सर्रासपणे खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. 7 धावा धावफलकावरती पहिला झेल सुटला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 7 वरती पोहोचते. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड, 7 धावा धावफलकावरती. यावेळचा आणखीन एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, झेल पकडेल, आता चुकी होणार नाहीये. आणि फलंदाज क्रमांक पहिला आपण पाहतोय विनय, याला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. जबरदस्ती आपण जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप असणारा बॉल ऑन साइड वरती मारण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे विनयला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवलाय. छेडखाणी करण्याचा प्रयत्न झाला आणि त्या छेडखाणीच्या नादात इथे पहिला गडी मैदानाच्या बाहेर परततोय. 7 वरती लागला गेलेला हा पहिला हादरा बीसीसी तीनवीरा या संघाला आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय गन वॉटर स्पोर्ट्स साखर, तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बीसीसी तीनवीरा, या दोन संघांमध्ये बलाढ्य संघांमध्ये चालू असलेला हा सामना. एका बाजूला आपण जर पाहिलं तर एक्सपिरियन्स विचार केला तर विनोद पाटील आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पंकज सुद्धा पाहायला मिळतोय. यावेळचा स्ट्रोक पुन्हा एकदा फसलाय. स्वतः गोलंदाजाने तिकडे कॉल दिला आणि आणखीन एक फलंदाज लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय ते फलंदाज मैदानाच्या बाहेर. लगातार 2 बॉलवरती 2 विकेट आणि आता ऑन अ हॅट्रिक आपण जर पाहिलं तर गोलंदाज रोनित नाखवा याला पाहायला मिळतं. रोनित नाखवाने चांगली गोलंदाजी केली आहे. रोनित नाखवा लीग स्टेज मध्ये सुद्धा चांगला खेळतो. रोनित नाखवा ग्रामीण संघासाठी सुद्धा चांगला खेळतो. म्हणजे त्याच्याकडे असलेला खेळ तो नेहमी मैदानावरती दाखवत असतो. नवीन बॅटर आपण पाहतोय महेशला इकडे फलंदाजीसाठी बोलवलंय, कारण 2 फलंदाज स्वस्तामध्ये इकडे बाद केलेत. विनयने षटकार जरूर ठोकला, परंतु त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आपण पाहतोय बंड्या मैदानावरती आला, त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता ऑन अ हॅट्रिक बॉल घेऊन आपण पाहतोय इथे रोनित नाखवा सज्ज झाला. स्ट्राईक एंड वरती महेश असेल, नवीन बॅटर आहे, वेल सेट नाहीये, म्हणजे एकही बॉल आतापर्यंत त्याने फेस केलेला नाहीये. आणि अशा वेळी आपण जर पाहिलं तर रोनित नाखवा या गोलंदाजाचा सामना त्याला करायचा आहे. यावेळचा पुन्हा एकदा चेंडू हवेत. या स्पर्धेतील आणखी एक विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. रोनित नाखवा यांनी घेतली आहे. लगातार 3 बॉलवरती 3 विकेट. बोरपाडा संघाच्या खेळाडूने गोलंदाजाने 1 विकेट हॅट्रिक संपादित केली होती, परंतु कालच्या दिवसामध्ये ती विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक इकडे आपण पाहतोय गोलंदाज रोनित नाखवा यांनी मात्र लगावली आहे.
नवीन बॅटर विनोद फलंदाजीसाठी येतोय. लगातार 3 बॉल वरती इकडे तिन्ही फलंदाजांना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. प्लॅटिनियम डकचा शिकार आपण जर पाहिला तर विनय ठरला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर गोल्डन डकचा शिकार बंड्या ठरतोय. त्यानंतर पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर महेश आला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादात बॅटची इनसाइड एज घेतली. शॉट फाईन लेग वरती, माफ करा, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती झेल तिथे मात्र पकडला. 3 फलंदाज बाद. धावसंख्या 7 वरती स्थिरावली आहे. 7 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटकार आल्यानंतर असं वाटलं कदाचित बीसीसी तिनविरा या संघाची धावसंख्या अगदी वेगाने पुढे सरकेल, परंतु विनय परतला. त्यानंतर आणखीन 2 फलंदाज परतले आणि त्यानंतर इथे आपण पाहतोय एक्सपिरियन्स खेळाडू विनोद पाटील स्ट्राइक एंड वरती. फुलटॉस बॉल, याला मात्र आपण पाहतोय झोपून पडून खेळलाय. हा चेंडू आपण पाहतोय चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आणि फाईन लेगच्या मधून चौकार. शेवटच्या बॉलवरती अगदी आपण जर पाहिलं तर नवसंजीवनी प्राप्त करणारा हा चौकार आत्मविश्वास वाढवेल, कारण धावसंख्या इकडे वेगाने पुढे सरकली आहे. पुन्हा एकदा धावसंख्येकडे पाहिलं तर 11 धावा धावफलकावरती होतात. 11 रन्स आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद. षटक चांगला हाताळला गेला. 11 जरी आल्या तरी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट सुद्धा मिळाल्यात. त्यामुळे आता दुसरं षटक सुद्धा इथे चांगलं हाताळणं गरजेचं राहील. चला वेळ दवडू नका, कारण इकडे टाइमर लावलेला आहे, याची दक्षता घ्या. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल. इथे आपण जर पाहिलं तर पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सौजन्य आला. सौजन्याच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय ते दुसरं सोपवलंय. 4 षटकांची ही मॅच आहे, म्हणजे पहिल्या फेरीचे सामने तुम्हाला 4 षटकांचे पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीचे सामने 3 षटकांच्या जास्तीत जास्त कसे षटकांचे खेळवता येतील हे आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराट डोंगरी यांच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा, अलिबाग तालुक्यातील पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अलिबाग तालुक्यामध्ये आपण जर प्रथमतः आलो तर आपल्याला आलिशान कप ही ग्रामीण रजनी क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. त्या स्पर्धेमध्ये आपल्याला ओपन लॉट सुद्धा पाहायला मिळतो. त्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर IPL फॉर्मॅट पाहायला मिळते. परंतु त्याच वेळेला अगदी या वर्षाची सुरुवात, या हंगामाची सुरुवात सिद्धिविनायक झिराट डोंगरी यांच्या वतीनं आपण पाहतोय. पहिलीच या अलिबाग तालुक्यातील रजनी क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल 48 संघ येथे सहभागी झालेत. यावेळचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागेल, फक्त पाहावं लागेल. चेंडू चाललाय इथे मिड विकेटच्या डोक्यावरतून. गगन भरारी घेत असताना षटकार. रात्रीच्या वेळेस आपण जर पाहिलं तर हितू इथून मात्र तारे दाखवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाजाला, कारण पहिला बॉल आपण जर पाहिलं तर हितूला जीवदान दिलं होतं. 0 या धावसंख्येवरती हितूला बाद करण्याची संधी तिकडे मिळाली होती, परंतु आता जिथे तुम्ही जीवदान हितूला दिलाय ना, मी मगाशीच म्हटलं, डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांना तुम्ही ज्या ज्या वेळी जीवदान देता, धावा अगदी खोऱ्याने कुटण्याची क्षमता त्या खेळाडूंकडे असते. आणि आता हितू षटकार ठोकतोय. यावेळचा टॅप केलाय, खेळपट्टीवरती टॅप केल्यानंतर स्क्वेअर कटचा हा स्ट्रोक आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होईल, म्हणजे षटकार आल्यानंतर सेन्सिबल खेळ आपण पाहतोय इथे हितूचा पाहायला मिळतोय. समोर सुद्धा चांगला खेळाडू खेळलाय, म्हणजे त्याने एक षटकार, माफ करा, एक चौकार त्याने लगावलाय. त्यामुळे त्याला स्ट्राइक एंड वरती आणावं, किंबहुना त्याच्या बॅटमधून धावा याव्या, आपल्या संघासाठी कदाचित धावसंख्या वाढावी, हा प्रयत्न हितूचा राहिला. 3 गडी जरूर बाद झालेत, परंतु 3 गडी बाद झाले सुद्धा तरी सुद्धा इकडे धावसंख्येचा आलेख पाहिला तर धावफलकावरती धावा लागल्यात 18. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. वाईटची मागणी पंचांच्या माध्यमातून पंचांच्याकडे केली आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून ही मागणी मात्र इकडे फेटाळली, कारण हा बॉल योग्य दिशेवरती पडला इथे शरद पाटील यांचं म्हणणं. त्यामुळे डॉट बॉल इकडे चालला. 3 ऑफिशियल अंपायर आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. एका बाजूला राजेश पाटील तर दुसऱ्या बाजूला शरद पाटील आणि विनोद पाटील. यावेळचा समोर टाकलेला हा बॉल लोअर फुल टॉस होता, त्याला वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या बीसीसी तिनविरा संघाची 19च्या घरात पोहोचेल. 19 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स.
या षटकातील आता उर्वरित 2 बॉल येणं बाकी. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झाला होता, परंतु त्याच्यावरती आक्रमण केले. पुन्हा एकदा या बॉलला सीमारेषा दाखवल्या. आणखीन एक हितू यांचा प्रहार, षटकार. हितेश मात्र इकडे हवी होत्या. 0 धावसंख्येवरती झेल ड्रॉप झाला, परंतु आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर धावा हितू बनवतोय. म्हणजे या षटकामध्ये दुसरा षटकार त्याने ठोकला. सुरुवात षटकाला हितूने षटकार मारून केली, त्यानंतर 5व्या बॉलवरती या षटकातील आपण पाहतोय आणखीन एक षटकार आला आणि धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती 6, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 14 धावा बनवल्या गेल्यात. शेवटचा बॉल घेऊन आपण पाहतोय पुन्हा एकदा सौजन्य पुन्हा एकदा सज्ज झालाय. उलट्या हाताने ही कला सुद्धा आपण पाहतोय हितूकडे अवगत आहे. त्यामुळे आणखीन एक फटका आपण पाहतोय कल्पकतेने खेळला आणि चेंडूला मात्र दाडलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड रोप, चौकार. 29 धावा धावफलकावरती. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकं संपलीत. 29च्या घरात हे धावफलक चालले. 3 गडी जरूर बाद झालेत, परंतु तरीही सुद्धा धावा येणं थांबलेलं नाहीये. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये धावा थांबल्या होत्या, परंतु शेवटच्या बॉलवरती विनोदने चौकार ठोकला, डावाला सुरुवात केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा हितूचा खेळ. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी साखर संघाचा अनुभवी खेळाडू पंकज नाखवा याच्या हातामध्ये हे षटक सोपवलंय. गन वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध BCC तिनविरा या 2 संघांमध्ये चालू असलेली ही लढत आणि त्यामध्ये आतापर्यंत 2 षटकांमध्ये आपण जर लक्ष टाकलं तर धावा धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3ऱ्याला सुरुवात झाली आहे. पंकज नाखवा यांच्या खांद्यावरती यांच्या हातामध्ये सोपवलं गेलेले हे षटक आता कशा रीतीने हाताळलं जाईल, कोणत्या टप्प्यावरती हाताळलं जाईल, विनोदसाठी कोणते बॉल टाकले जातील. पहिला बॉल आखूट टप्प्याचा, परंतु बॅटला हुलकावणी देत असताना यष्टीरक्षकाच्या दिशेने चालला. विनोद सुद्धा नाराज आहे की कदाचित त्याला सुद्धा माहित होतं बॅटवरती हा चेंडू आला असता तर किती लांब वरती जाऊन पडला असता. इतक्या वेगाने अगदी विनोदची बॅट फिरली होती. फुल टॉस बॉल इथे मात्र आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना चकून हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिला बॉल जरी निर्धाव चाललाय तरी दुसरा बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथे विनोद करतोय आणि मागच्या बॉलवरती आलेला हा चौकार पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये भर टाकून जाईल. 4 ची भर पडल्यानंतर आता धावसंख्या 33च्या घरात पोहोचते. पंकजवरती दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं आणि चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 33 वरती पोहोचवली आहे. यावेळचा बॉल इथे पंच वळालेत, सांगतायत इट्स वाईड. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागते. गुलाबी थंडीमध्ये पंचांना कवायत करण्यास भाग पाडलं गेलाय. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल आणि धावसंख्या जर पाहिली तर आता इथे पुढे पोहोचेल 34 धावा. यावेळी चेंडू हवेत आहे, झेल पकडलाय फलंदाज क्रमांक 4 विनोद पाटील. बॅक टू द डगआउट. 4था फलंदाज मैदानाच्या बाहेर परततोय. धावसंख्या जरूर 34 धावफलकावरती लागली आहे. ज्या विनोदने आतापर्यंत 2 चौकार ठोकले होते त्याला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला आणि आता आपण जर पाहिलं तर अनुभव होता तो अनुभव सुद्धा आपण जर विचार केला ना मैदानाच्या बाहेर परतला. अनुभवाचा ठेवा घेऊन विनोद जरूर मैदानावरती उतरला होता. 2 चौकार त्याने मारले होते, परंतु कव्हर बाउंड्री लाईन वरती आणि लॉंग ऑफ मध्ये मारला गेलेला हा स्ट्रोक क्षेत्ररक्षकाने जजमेंट करत असताना झेल पकडला आणि फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. न्यू बॅटर नागेश माफ करा, नवीन बॅटर नागेश इकडे मात्र फलंदाजीसाठी चालला.
तीन चेंडूंचा खेळ संपला आणि अजूनही 3 बॉलचा खेळ या षटकातील येणं बाकी आहे. या षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर धावा जरूर आल्यात. म्हणजे पहिल्या बॉलवरती एकही धाव नव्हती, त्यानंतर चौकार, त्यानंतर लगातार माफ करा एक वाईड आला. 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. पंकजचा या वेळचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट आउटसाइड ऑफ स्टंप मारलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि आता क्षेत्ररक्षकासाठी ही चुकी त्याला माफी नाहीये, कारण समोरच्या संघाला तुम्ही 4 धावा बहाल केल्यात, जिथे एकच होती. 3 एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यानंतर आता धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 38च्या घरात पोहोचते. 38, 38 धावा धावफलकावरती. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, स्लाइस करायचं होतं या बॉलवरती, परंतु इथे हा चेंडू शॉट थडमॅनच्या हातामध्ये चाललाय. शेवटचा एक बॉल आता या षटकातील येणं बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. मागच्या 4 बॉलवरती धावा आल्या नव्हत्या, परंतु त्यानंतरचा तो चौकार आणि यावेळचा डॉट बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळी पिच केला, लेंथ बॉल होता, त्याला मात्र उसळी दिली आणि चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे एक चौकार या षटकामध्ये आला, परंतु तिकडे बीसीसी तिनविरा संघासाठी आपण जर म्हटलो ना तर त्यांच्यासाठी चांगले ठरले, कारण धावा तिकडे आल्यात. लगातार 2 बॉल डॉट आले. धावसंख्या मात्र धावफलकावरती तिथेच स्थिरावली आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 16, या षटकामध्ये 2 चौकार, 1 वाईड, अशा आतापर्यंत 9 धावा इथे पंकज नाखवाने खर्च केल्या. 3 षटकांमध्ये 38 धावा लागल्यात धावफलकावरती. आता शेवटचं षटक इथे येणं बाकी आहे. शेवटच्या षटकासाठी नवख्या गोलंदाजाला प्राचारण केलंय. चला टॉस साठी यानंतर होणारी मॅच असेल. राजा शिवछत्रपती किहीम विपक्ष जय मल्हार अलिबाग. चला टॉस साठी या. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती करतोय, टॉस साठी यायचं आहे. राजा शिवछत्रपती किहीम विपक्ष जय मल्हार अलिबाग. शुभ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. शुभ संकेत यावेळी साखर संघाला देईल का? कारण 38 धावा 3 षटकांमध्ये धावफलकावरती इथे लागल्यात, त्या म्हणजे बीसीसी तिनविरा या संघाच्या. साखरचा जर विचार केला ते सुद्धा भला मोठा अंतर कापून या मैदानावरती पोहोचलेत. बीसीसी तिनविरा संघाचा जरी विचार केला तरी ते सुद्धा भला मोठा अंतर कापून या मैदानावरती पोहोचलेत. म्हणजे अस्तित्वाची लढाई दोन्ही संघ खेळतात. यावेळचा लोअर फुल टॉस इथे 30 यार्ड सर्कल वरतून खेळलाय. फटका चाललाय सरळ, पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल तर चांगला होता, अगदी शरीरापासून दूर, परंतु त्याच वेळेला अगदी त्या बॉलवरती बॅट फेकली, म्हणजे बॅट जोराने चालवली आणि त्यानंतरचा हा बॉल 30 यार्ड सर्कलच्या वरतून गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चौकार मिळाला. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या 42च्या घरात 42. चला राजा शिवछत्रपती किहीम संघ आपल्याला विनंती करतोय टॉस साठी या. समोरचा संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. यावेळचा बॉल सोडून दिलाय. शुभ यांचा हा बॉल अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. एक्स्ट्राची धाव इथे धावफलकावरती लागते. धावसंख्या मात्र धावफलकावरती पुन्हा एकदा पुढे सरकते. 43 धावा 43. आणखीन एक बॉल त्याच टप्प्यावरती पुन्हा एकदा कवायत करण्यास पंचांना भाग पडलाय. अवांतर स्वरूपाच्या धावा तुम्हाला डोके ठरतील, कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये वाईड हा चेंडू वाईट असतो. अवांतर स्वरूपाची धाव त्यामध्ये समोरच्या संघाला मोमेंटम शिफ्ट, किंबहुना आपण जर पाहिलं तर समोरच्या संघाला बहाल केलेली धाव आणि त्यांचा जो मोमेंटम शिफ्ट होत असतो, ज्यावेळी तुम्ही अगदी त्यांना बॅकफुटवरती ढकलता फ्रंटफुटवरती आणण्याचं काम गोलंदाज करत असतात आणि तेच काम आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मागच्या 2 बॉलने केलंय. यावेळचा बॉल इथे मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट
लॉंग ऑनच्या वरतून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगला स्ट्रोक इकडे मात्र हितेश पाटील हितूच्या बॅटमधून. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. जय मल्हार अलिबाग संघाचा कॅप्टन सुद्धा आहे तिकडे बाजू. तिकडे आपण पाहतोय राजा शिवछत्रपती संघाचे कॅप्टन प्रसाद कर्वे उर्फ मॉर्कल ते सुद्धा इथे उपस्थित होतात. वैयक्तिक 28 धावसंख्येची खेळी आतापर्यंत हितूने सजवली आणि धावसंख्येचा जर इकडे विचार केला तर 50 धावा धावफलकावरती. यावेळचा स्ट्रोक अलॉंग द कार्पेट डीप मध्ये वेगाने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली आहे. दुसरी धाव रनआउटची संधी आणि रनआउट स्वरूपात इथे हितू बॅक टू द डगआउट. वैयक्तिक 29 धावसंख्येची खेळी करत असताना हितूला मात्र मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. विकेट राखून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नॉन स्ट्राइक एंडवरचा फलंदाज स्ट्राइक एंडवरती थांबला नाही आणि त्या कारणामुळे हितेशला मैदानाच्या बाहेरचा रस्ता धरावा लागला. आता नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहतोय सचिन. शेवटचे 3 बॉल अजून या षटकातील येणं बाकी आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिला बॉल चौकार, त्यानंतर लगातार 2 बॉल वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर 1 धाव प्लस रनआउट. हे दृश्य आपण पाहिलंय. सचिन जिथे आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आहेत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती डॉट निघून जाईल हा बॉल. अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 51 धावा आतापर्यंत या स्पर्धेतील हायेस्ट रन आपण जर पाहिलं तर 75 राहिल्यात, 76 राहिल्यात आणि आतापर्यंत 51 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा आणखीन एक बॉल योग्य टप्प्यावरती इकडे टाकला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता दुसरी धाव इथे आपण पाहतोय कंप्लीट होत्या. थ्रो अगदी क्विक आला होता परंतु या थ्रोचा तितकासा फायदा झालेला नाहीये. शेवटचा 1 बॉल या षटकातील येणं बाकी आहे. 53 धावा धावफलकावरती. षटकार आला तर 60 प्लस धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळतील. षटकार आला तर 59 होतील आणि 60 धावसंख्येचं टार्गेट राहील. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा हवेत खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, असता तरी प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागलं असतं. शेवटचा बॉल षटकारासाठी चाललाय म्हणजे 59 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 60 धावसंख्येचं लक्ष आपण पाहतोय ते उभं केलंय. ते म्हणजे गन वॉटर स्पोर्ट्स साखर या संघासमोर 24 बॉल आणि विजयासाठी 60 धावा बनवायच्या आहेत. प्रतिषटक 15चं रिक्वायर्ड रन रेट घेऊन आता इकडे गन वॉटर स्पोर्ट्स साखर या संघाला खेळावं लागेल.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, पंच सक्त ताकीद द्या. आपण अजूनही उर्वरित सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. बॅटिंग ऑर्डर जाऊ द्या मैदानावरती. रोनित सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत्या. एका बाजूला खेळपट्टीवरती सराव करू नका. जर्सी क्रमांक 05 रोनित नाकवा, तर त्याच्या समवेत जर्सी क्रमांक 25 मयूर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मयूर आणि रोनितची ही जोडी विजयासाठी 24 बॉल आणि 60 धावसंख्येचं लक्ष्य आहे. प्रतिषटक 15च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. रोहितच्या खांद्यावरती षटक क्रमांक पहिलं सोपवलंय. षटक क्रमांक पहिल्यासाठी रोहितला प्राचारण केलंय. पहिलं षटक कशा रीतीने हाताळेल, कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सलामीची जोडी स्ट्राइक एंड वरती रोनित, नॉन स्ट्राइक एंड वरती मयूर, समोर बॉलर रोहित. आता हे द्वंद्व युद्ध जिंकेल कोण, कारण समोर दोन्हीही संघ आपण पाहतोय बलाढ्य आहेत. पहिला बॉल पॉवर प्लेच्या षटकातील पहिलाच बॉल इथे मात्र आपण पाहतोय सोडून दिला, आणि पहिलाच बॉल पंच सांगतात की हा बॉल वाईड आहे, त्यामुळे धावफलकावरती धाव इकडे मात्र लागेल एक. बॅटच्या साहाय्याने नव्हे तर वाईडच्या साहाय्याने आलेली ही सिंगल. आता प्रेशर पहिल्याच बॉलवरचं प्रेशर रिलीज करणार, कारण एक धावी इथे धावफलकावरती. यावेळचा हा बॉल योग्य टप्प्यावरती, अचूक टप्प्यावरती हाताळलाय, आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर बॉल डॉट चाललाय. पहिला बॉल वाईड आल्यानंतर यावेळचा बॉल योग्य टप्प्यावरती रोनित नाकवा यांच्यासाठी. पुन्हा एकदा रोहित चेंडू घेऊन सज्ज आहे. यावेळचा लोवर फुल टॉस हलक्या हाताने फटका खेळलाय. धाव घेण्याचा तिकडे मानस दाखवला होता, परंतु हा प्रयत्न आपण जर पाहिला तर अयशस्वी ठरतोय. लगातार 2 बॉल इथे मात्र निर्धाव चाललेत, डॉट चाललेत. वाईटच्या स्वरूपाने आलेली सिंगल जरूर आपण पाहिली आहे, परंतु त्यानंतरचे लगातारचे 2 बॉल योग्य टप्प्यावरती. यावेळचा अख्खूट टप्प्याचा बॉल, हपामपूल क्षेत्ररक्षक आहेत महेशच्या हातामध्ये जाईल. फलंदाज क्रमांक पहिला रोनित नाकवा मैदानाच्या बाहेर. यस पंच. पहिला फलंदाज बाद झाला या षटकातील. उर्वरित बॉल आपण पाहतोय.
आणखीन एक झेल हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक धावले, 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु इथे हितेश यांनी झेल ड्रॉप केलाय. म्हणजे परतफेड करण्याचा प्रयत्न इकडे हितेश करतायत. हितेश यांना जीवदान मिळालं होतं 0 या धावसंख्येवरती. आता पंकज नाखवा यांना जीवदान दिलंय, त्यांनी 0 या धावसंख्येवरती. हितेशने खेळ केला होता तब्बल 29 धावसंख्येचा आणि पंकज नाखवांना सुद्धा विसरून चालणार नाहीये, कारण पंकज नाखवाकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, त्यामुळे तो इकडून मोठे फटके मारू शकते यात तिळमात्र शंका नाहीये. इथे जीवदान दिलंय 0 धावसंख्येवरती पहिला झेल आपण पाहतोय ते पंकज नाखवा याचा सुटला. आतापर्यंत या षटकातील 4 बॉलचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा हवेत हा बॉल चाललाय. आता मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक झेल, दुसरा झेल इकडे मात्र सुटला जातोय. पुन्हा एकदा 0 धावसंख्येवरती बाद करता आलं असतं पंकजला, परंतु आणखीन एक झेल सुटल्यानंतर ही सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय आता 2 लागते धावफलकावरती, 3 लागते, माफ करा. दोनच धावा आतापर्यंत आपण पाहतो धावफलकावरती. 2 रन्स. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पंचा वळालेत. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती घ्यावी लागेल, कारण वाईड बॉल इकडे फेकला. एक सिंगल धावफलकावरती लागते आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 3च्या घरात आता पोहोचते. मयूरसाठी सुद्धा अगदी योग्य टप्प्यावरची चेंडू इकडे रोहित पिच करतोय. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून दूर. तिथे जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न दिसत होता आणि त्याच प्रयत्नात आतापर्यंत आपण जर पाहिले तर मागचे जे काही बॉल आहेत ते इकडे निर्धाव चाललेत. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 येथे सुरुवात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय हितेश पाटील हितूला प्राचारण केलं. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 60चा पाठलाग करायचा. मी मगाशी म्हणालो प्रति षटक 15 धावा बनवायच्या आहेत, परंतु या षटकामध्ये सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आपण पाहतोय इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्रंट ऑफ दी विकेट खेळत असताना षटकार. 6 धावा धावफलकावरती, माफ करा 9 धावा धावफलकावरती या षटकाराच्या साहाय्याने. पंकज नाखवा यांचा झेल 2 वेळा 0 धावसंख्येवरती सुटला होता आणि आता समोर जर विचार केला हितू याचा झेल सुद्धा 0 धावसंख्येवरती सुटला होता, त्याने 29 बनवल्या होत्या. आता पंकज इकडून कशा रीतीने खेळेल. वैयक्तिक पंकजचा जर विचार केला तर आतापर्यंत 7 धावसंख्येवरती तो खेळतोय. 60 बनवायच्या आहेत. 60 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघ. एक गडी त्यांनी जरूर गमावला आणि त्यानंतर पंकजच्या बॅटमधून मागचा षटकार. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे लाऊड अपील केली गेली, परंतु ही अपील मात्र पंचांनी फेटाळली, कारण स्टंपला सोडून जाणारा हा बॉल इथे मात्र आपण जर पाहिला तर हितेश याचा होता. त्यामुळे तिकडे शरद पाटील यांनी सांगितलं की इथे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप असेल. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे स्थिरावली आहे. 9 धावा धावफलकावरती. यावेळचा बॉल बिहाइंड द विकेट. प्रतिकार याने हा बॉल अडवला. जर पायाला लागला नसता हा बॉल तर कदाचित याही बॉलवरती मोठा स्ट्रोक आला असता. 22च्या स्वरूपाने येणारी सिंगल धावफलकावरती भर टाकून चालली आहे, परंतु कल्पकता तिकडे प्रतिकार याने दाखवली. प्रतिकार केला त्या बॉलवरती आणि तो चौकार तिकडे मात्र अडवला. सिंगल मिळते. सिंगलच्या साहाय्याने 10 धावा धावफलकावरती. अजूनही 50 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी.
या षटकातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ आपण पाहतोय संपला. एक षटकार, एक डॉट, एक सिंगल. या वेळचा बॉल अलॉंग द कार्पेट ऑन साइड वरती क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. थोडेसे फंबल जोपर्यंत होतील तदवरती इथे दुसरी धाव घेतली जाते. 12 धावा धावफलकावरती होतील आता. सिद्धिविनायक क्रीडा मंडळ झिराड डोंगरी यांच्या वतीनं आयोजित केलेली ही भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आणि अलिबाग तालुक्यातील प्रथमच रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पहिली रजनी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम तब्बल 80,000 रुपये. यावेळचा स्ट्रोक ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. आता चुकी होणार नाही कारण अगदी हातामध्ये जाणारा हा बॉल सिंगल देऊन चाललाय. सिंगलच्या साहाय्याने 13 धावा धावफलकावरती. 59 असताना शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता. त्या 53 असताना शेवटच्या बॉलवरती षटकार आला होता आणि 60 धावसंख्येचं टार्गेट बीसीसी तिनविरा संघाने गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघासमोर उभं केलं होतं आणि त्याला बनवत असताना, पूर्ण करत असताना इथे आपण पाहतोय विकेट जाण्याची दाट शक्यता. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. पंकज नाकवा मैदानाच्या बाहेर परत आहेत. दोन्ही झेल आपण जर पाहिले तर महेश याने पकडले. पहिला अगदी आपण जर पाहिला तर पॅव्हलियन कक्षाच्या इकडे ऑन साइड वरती झेल पकडला. रोनित नाकवाला तिकडे बाद केलं. त्यानंतर आता आपण पाहतोय जिथे झिराड एंड कडनं गोलंदाजी केली जात होती तिकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा त्या आपले जे फ्लड्स लाईट आहेत त्या पोलाच्या समोर तिथे महेशने झेल पकडला. 2 झेल पकडत असताना दोन्ही महत्वपूर्ण खेळाडूंना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज प्रतिकार याला मात्र आमंत्रित केलाय. नवीन बॅटर सौजन्यला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती मयूर आहे जो की ओपनिंग साठी आला. 12-47 हे समीकरण आपण पाहतोय. येणारे 12 बॉल आणि 47 धावसंख्येची गरज आहे. या वेळचा बॉल बॅटची इनरेज घेऊन सरळ यष्ट्यांवरती लागलाय. फलंदाज आणखीन एक मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 18 नयन फलंदाजीसाठी. लगातार 2 चेंडूंवरती 2 षटकार मारले नयन यांनी तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळचा बॉल ओव्हर पिच त्याला ऑन साइड वरती मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मधून महेश आला. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती दुसरी धाव इथे वेगाने कंप्लीट होत्या. थ्रो चांगला होता. अगदी आपण जर पाहिला तर यष्ट्यांना फुंकर मारत असताना हा थ्रो सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात चाललाय. 15 धावा धावफलकावरती 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या. षटक क्रमांक 3 चालू असताना 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गन वॉटर स्पोर्ट्स साखर हा संघ अयशस्वी ठरलाय. यावेळचा फुलर लेनचा हा बॉल हेलिकॉप्टर चालवायचं होतं परंतु या बॉल वरती सिंगलच भेटत्या. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकत्या. 16 धावा धावफलकावरती. मागच्या बॉल वरती 2 आल्या परंतु आता या बॉल वरती सिंगल आली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 3 धावा. त्यानंतरच्या दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. यावेळचा हा फुल टॉस 30 सर्कलच्या डोक्यावरतून सिंगल. 17 धावा धावफलकावरती. क्रिकेटच्या परिभाषेमधील अशुभ अंक. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे.
फुलटॉस बॉल, परंतु बॅटची इथे एज घेतली आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातात पोचला. झेल पकडला फलंदाज, आणखीन एक बाद. बॅट्समन नेम प्लीज. ऋषभ, नवीन बॅटर. त्यावेळेचा बॉल आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती. आतापर्यंतचे 6 बॉल आपण जर पाहिलं तर इकडे प्रतिकारने फुलर लेनचा हाताळण्याचा प्रयत्न केला. त्यामधले काही बॉल आपण जर पाहिलं तर योग्य टप्प्यावरती पडलेत, काही बॉल लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेत. परंतु हे षटक अगदी आपण जर पाहिलं तर लिलेयारित्या हाताळलं गेलंय. या षटकामध्ये विकेट सुद्धा आल्या. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर धावा सुद्धा रोखल्या. 5 धावा देत असताना 1 विकेट या षटकामध्ये मिळाली. 2 विकेट्स या षटकामध्ये मिळाल्या. प्रतिकार यांना आता शेवटचं षटक येणं बाकी. धावसंख्या धावफलकावरती 18. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती. 6 बॉल आणि विजयासाठी 42 धावा. षटक क्रमांक शेवटचा हाताळण्यासाठी सचिन याला प्राचारण केलंय. शेवटच्या षटकामध्ये त्याला प्राचारण केले. शेवटचे षटक येथे कशा रीतीने हाताळले जाणार. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर चांगले सामने मैदानावरती रंगलेत. कालच्या दिवसामध्ये दिलदार बागदंडा सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आजच्या दिवसामध्ये बापदेव खंडाळा, नितेश पप्प्या यांचा संघ सुपर 6 मध्ये दाखल झाला. आणि या लॉट मधून अजून एक संघ सुपर 6 मध्ये दाखल होईल, परंतु तो असा कोणता संघ असेल हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळचा पहिलाच बॉल आपण पाहतोय. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी अलगद बॅट फिरवली आणि त्यानंतर चेंडू आपण जर पाहिला तर शरीरावरती आदळला. बॉलचं जजमेंट नव्हतं की कशा रीतीने या बॉलला मारायचा आहे किंवा कोणत्या दिशेने या बॉलला खेळायचा आहे. तर बॅट फिरवायची म्हणून ऑन साइड वरती फिरवली. त्याच वेळेला अगदी हा बॉल मात्र निर्धाव चालला. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रॉस बॅटेड स्ट्रोक. सिंगल देते, सिंगल भेटते आणि सिंगलच्या धावसंख्येने 19 धावा आता धावफलकावरती लागतील. यावेळचा बॉल पुन्हा एकदा योग्य टप्प्यावरती हाताळला होता, परंतु यष्टीरक्षक चुकला होता. या बॉलवरती धाव मिळणार नाही. या योग्य बॉल तिकडे हाताळला. डॉट बॉल. आता या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही येणं बाकी. या सामना पूर्णपणे बीसीसी तिनविरा हा संघ आपल्या खिशामध्ये करत असताना पाहायला मिळतं. म्हणजे या सामन्याची चावी आतापर्यंत त्यांनी आपल्या खिशामध्ये केली आहे. फुलटॉस बॉल, परंतु इथे लेग स्टंपच्या बाहेर अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती लागेल. 3 बॉल अजूनही येणं बाकी आहे आणि 41 धावसंख्येची अजूनही गरज. माफ करा, 40 धावसंख्येची अजूनही गरज. यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, परंतु डक पद्धतीने खेळला गेलेला हा स्ट्रोक. शेवटचे 2 बॉल या दुसऱ्या सत्रातील. पूर्णपणे हा सामना मात्र आपण जर पाहिला तर बीसीसी तिनविरा या संघाकडे झुकला. कारण धावा आलेली नाही. यात 60 बनवायचे असताना गन वॉटर स्पोर्ट साखर हा संघ पिछाडीवरती पडला. चेंडू हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, जेल पकडतील आणि फलंदाज आता आणखीन एक बाद होईल. शेवटचा बॉल येणं बाकी.
मितेश आलाय नवीन बॅटर आणि मितेशसाठी सुवर्ण संधी आहे. या चेंडूवरती जर षटकार लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि हा बॉल इकडे मात्र निर्धाव चाललाय. 4 षटकांमध्ये धावा 60 इकडे मात्र डिफेंड केल्या. फक्त 20 धावा 4 षटकांमध्ये खर्च केल्या आणि तब्बल 40 धावसंख्येने हा सामना आपण पाहतोय बीसीसी तिनविरा या संघाने जिंकला. वेल प्लेड अँड हार्ड लक. गन वॉटर स्पोर्ट्स साखर संघ येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.